नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण एक युनिक व्हिडिओ टाकलेला आहे आणि हे जे बघत आहात तुम्ही कधी याच्या आधी बघितला असेल का नसेल एक माहीत नाही मला, पण व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत नक्की बघा आणि नवीन व्हिडिओ असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, तुम्ही जे फुटाणे, खारे शेंगदाणे हे तुम्ही कधी खाल्लेले आहेत का? तर तेच मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत ते कसे बनतात. तुम्ही मित्रांनो, आपण कधी प्रयत्न केला असेल की फुटाणे हे आपण चुलीवर भाजण्याचा, पण तसे ते आपण जे घेतो खाण्यासाठी तसे होत नाहीत. ते अलगच लागतात त्याची टेस्ट. तर आपण विचार केला ते बनवतात कसे, तेच आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो बघा, हे फुटाणे आहेत ते आमच्या गावात आलेले आहेत. ते माणूस याच्या फुटाणे बनवायला आले, तर आम्ही तिथं बघत आहोत तर ते कसे बनवतात. तर मित्रांनो, हे फुटाणे एकदम अगदी टेस्टी, या समजात जास्त कोण लोक खातात जे त्या चकना म्हणून जे खातात तिथं खूप तुम्ही बघितलेलं असेलच. तर मित्रांनो, हे सर्वात जास्त उपयोग फुटाण्याचा चकना म्हणून बी होतो. आणि तुम्ही बघत आहात त्याच्यामध्ये शेंगदाणे पण हे आपण रेल्वेमध्ये जातो तेव्हा ते 5-5 रुपयाचे जे पुढे असतात त्याच्यामध्ये हेच बनवून टाकले जातात आणि एकदम टेस्ट लागतात. असे घरी बनत नाहीत. तर आपण विचार करतो की भाजतात कसं ते बघा. आता मित्रांनो, हे चूल मांडलेली आणि चुलीवर ते ठुल्याला आहे मोठी कढई आणि त्या कढईमध्ये वाळू टाकलेली. मित्रांनो, ही वाळू जी असते ही अलग वाळू असते. ही वाळू कढईमध्ये टाकलेली आणि तिला गरम होत आहेत. आता ही वाळू टाकलेली मित्रांनो, ती लाल जरी झाली की त्याच्यामध्ये हा बघा मित्रांनो, हे त्याच्यामध्ये फुटाणे म्हणजे आपले जे हरभरे असतात त्याने टाकलेले आहेत. तर हरभरे टाकल्यानंतर ती गरम वाळूमुळे ते असे फुटतात आणि फुटल्याच्या बाद ते एकदम फुटाणे होतात ना, त्याला ते काढून घेतल्याच्या बाद ते गरम जास्त त्याच्यामध्ये मीठ टाकतात आणि त्याच्यावरून आपलं पाणी टाकतात आणि पाणी टाकल्याच्या बाद त्याला हलवतात. मग पूर्ण ते मीठ त्याला चिटकून बसतं आणि एकदम खमंग असे फुटाणे लागतात. मित्रांनो, तुम्हाला हे फुटाणे आवडतात का? आणि हे जे शेंगदाणे याच्यावर असंच बनवतात. मित्रांनो, तुम्ही याच्या आधी ही रेसिपी तुम्हाला असं हे बनवताना माहीत आहे का? आणि तुम्हाला ह्या असं आवडतं का फुटाणे? आणि फुटाण्याचा उपयोग जास्त टाईमपास म्हणून बी खूप जणांना फुटाणे आवडतात. कधी आपण कुठं रेल्वेमध्ये जाताना टाईमपास म्हणून एकदम भारी लागतात मित्रांनो, अगदी टेस्टी. मित्रांनो, तुम्हाला आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.